नमस्कार, मी अनिल सूर्यवंशी, वैजापूर तालुका प्रतिनिधी। मी इथे माळीवडगाव येथे आलेलो आहे गोरखनाथ गोरे यांच्या गांडूळ प्रकल्प याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी। नमस्कार। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण गोरखनाथ गोरे, राहणार माळीवडगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। किंवा हा व्यवसाय का निवडला किंवा याच्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आल्या? ओके, 2003ला आम्ही डाळिंबाची लागवड केली 3 एकर क्षेत्रामध्ये। आणि शेती करत असताना आमची काळी जमीन होती, ती थोड्या समस्या आल्या। कारण ती जमीन होती चिकट सोपन जमीन, तिथं पाण्याचा निचरा होत नव्हता, थोडा मर रोग ह्या त्या समस्या आल्या। मग आम्ही कृषी विभाग, कृषी विद्यापीठं आहे ना, प्रगतिशील शेतकरी, प्रॅक्टिकल करणारे अशा शेतकऱ्यांच्या काही भेटी घेतल्या। आणि मग आम्हाला त्याचं कळलं की बा आपल्याला थोडं म्हणतो ना आपण नैसर्गिक सेंद्रिय शेती, जैविक शेती इकडं वाटचाल करावं लागेल। मग आमची प्रामुख्यानं आम्ही गांडूळ खताची सुरुवात केली, त्या देशी गाई घेतल्या। आणि मग ह्या गांडूळ खताची प्रकल्पाची सुरुवात आम्ही डाळिंब बागेसाठी, शेतीसाठी गरज म्हणून आम्ही 2004ला सुरुवात केली। तुम्ही कुठे घेतले किंवा संस्था किंवा शासकीय विद्यापीठे? हां, खरं तर आम्ही याची सुरुवात आहे ना, आमचे मित्र आहे कृषीभूषण मालेगावचे अरुण पवार, त्यांचा पण एक प्रकल्प होता, प्रॅक्टिकल त्यांचं बघितलं। आणि एक संभाजीनगरची संस्था आहे महात्मा फुले प्रतिष्ठान, त्यांच्याकडे आम्ही 3 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं। आणि त्यानंतर गांडूळ खत निर्मितीची सुरुवात केली माझा मित्र आणि मी डाळिंब बागेसाठी। आणि सुरुवात केल्यानंतर आम्हाला ह्या गांडूळ खताचे डाळिंब बागेसाठी चांगले रिझल्ट मिळाले। जशी जमिनीत हवा खेळती राहिली, जमीन भुसभुशीत झाली, पांढऱ्या मुळ्याची वाढ झाली, त्यामुळे आमचं उत्पादन वाढलं। म्हणतात ना की जमिनीचा आत्मा काय, सेंद्रिय कर्ब। जर जमिनीत सेंद्रिय कर्ब जर 1% वर असेल तर तिथं जीवाणू चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह असतात। आणि महत्त्वाचा विषय बोलायला लागलो शेतकरी मित्रांनो, ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब 1% वर आहे आणि ज्या जमिनीत सूक्ष्म जीवाणूची संख्या चांगल्या प्रकारे आहे, तर ते एक माध्यम आहे की आपण शेतामध्ये वारंवार रासायनिक खतं वापरतो, वारंवार जैविक खतं, सेंद्रिय खतांचा वापर करतो। कोंबडी खत असेल, शेणखत असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे आपण शेतामध्ये खतं देतो, परंतु ते आपल्याला माहीत राहत नाही ते खतं पीक घेतं की नाही घेतं। आणि त्याच्यामधली एक माध्यम आहे जीवाणू, सूक्ष्म जीवाणू। ते जीवाणू एक माध्यम असं आहे की ते जीवाणूच्या माध्यमातून पीक अन्नद्रव्य घेतं, नसता ते जमिनीत आपल्या तसंच पडून राहतं। जे आपण रासायनिक खतं जरी दिले, तर सेंद्रिय खतं जरी वापरले तरी ते शेतात तसेच पडून राहतात। त्यासाठी आपल्या जमिनीचा हे गांडूळ खताचा वापर केल्यामुळं आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला डाळिंब बागेत। आणि कर्ब वाढल्यामुळं जीवाणूची संख्या वाढली, आणि जीवाणूची संख्या वाढल्यामुळं जीवाणूंनी जे काय आपण खतं वापरले, गांडूळ खतं असेल, काही प्रमाणात आम्ही रासायनिक खतंही वापरले, दोन्हीची जोड घालून शेती केली, तर ते दिलेले खतं हे पिकाला उपलब्ध झाल्यामुळं आम्हाला मोठ्या प्रमाणात शेतीतून उत्पन्न मिळालं। आणि उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळाल्यामुळं आम्हाला डाळिंब बागेत रिझल्ट मिळाला। आणि मग आमच्या मनामध्ये कल्पना आली, मग कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या की तुमचं डाळिंबाचं त्यांनी कौतुक केलं येऊन भेटून। मग आम्ही म्हटलं आपण तर केलं आहे, मग आपण इतर शेतकऱ्यांना का सल्ला देऊ नये आणि इतर शेतकऱ्यांनी का नाही उभं करावं। मग तालुक्यात, जिल्ह्यात असं करता करता महाराष्ट्रात, राज्यात हे आम्ही गांडूळ खत निर्मितीचं म्हणजे प्रकल्प लावून देण्याचं काम सुरू केलं। छोट्यापासून म्हणतात ना, आधी केले आणि मग सांगितले, याप्रमाणे छोटीशी सुरुवात शेतीसाठी झाली। परंतु आज मित्रांनो आपण बघताय की खूप मोठ्या प्रमाणात आपलं युनिट इथं आम्ही उभं केलेलं आहे। विक्री काय काय करता सर? आपण इथं प्रामुख्याने जे गांडूळ खत तयार होतं उपलब्ध, म्हणजे शेणापासून गांडूळ खत तयार करतो। आणि ते एक चांगल्या प्रकारे गांडूळ खत तयार होतं, जे शेतकरी घरी करू शकत नाही, ज्यांना रेडी गांडूळ खत पाहिजे त्यांना एक जीवाणूयुक्त चांगल्या प्रकारे गांडूळ खत देतो। आणि दुसरं याच्यामधला विषय आहे की गांडूळ बीज, त्या शेणावरती ते गांडूळ अंडी देतात, त्याच्यामधून पिल्ले निघतात, त्या गांडुळांची संख्या वाढते। मग ते गांडूळ बीज पण विक्री करतो, कारण आपण शेतकऱ्यांना एक हुशार करण्याचं काम करतो आहे। त्यांना, ज्या शेतकऱ्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेला शेण, काडी कचरा, त्यांना सेंद्रिय खतं विकत न घेता त्यांना घरच्या घरी गांडूळ खत तयार करायचं, अशा शेतकऱ्यांना आपण माहिती देतो आणि त्यांना गांडूळ बीज देतो, आपण विक्री करतो। आणि ते गांडूळ बीज घेऊन घरच्या घरी शेतकरी गांडूळ खते पण घरी तयार करतात। हा झाला दुसरा पार्ट। आणि तिसरं याच्यामध्ये व्हर्मी वॉश, जे लिक्विड येतं ना गांडुळाच्या बेडमधून, ते एक गांडुळाच्या अंगातून एक चिकट द्रव सोडतं, त्याला आपण व्हर्मी वॉश म्हणतो। त्याच्यामुळं पण चांगले पिकाची वाढ होते। त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, मायक्रोन्यूट्रंट, दुय्यम अन्नद्रव्ये असे घटक आहे, त्याच्यामुळे पिकाची वाढ होते, ते पण विक्री करतो।
आणि चौथं गांडूळ खत तयार करण्यासाठी इथं ज्या प्रकल्पावरती तुम्ही जे प्रश्न विचारला ना, की चौथं आहे टेट्रा बेड. म्हणजे गांडूळ खत तयार करण्यासाठी जे व्हर्मी बेड लागतात प्लॅस्टिकचे, जे रेडिओ स्वरूपात येतात, आपण समोर बोर्डवर बघू शकता पाठीमागं. हां, की ते बेड शेतकऱ्यांनी ठरवलं की गांडूळ खताची निर्मिती करायची, परंतु एकदम सोपं केलं आपण. त्यांच्यासाठी आपण इथंच उत्पादन पण आपण त्याचं इथंच बनवतो. ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपल्याकडे तयार होतात सर्व. बेड पण आपणच इथंच बनवतो. तर ते बेड पण आपण इथं विक्री करतो, शेतकऱ्यांना देतो डायरेक्ट. गांडूळ खत तयार करण्यासाठी तुम्ही कच्चा माल किंवा शेणखत मटेरियल कुठून आणता? ओके सर, बरोबर. आम्ही गांडूळ खत तयार करतो प्रामुख्याने गोव्यावरचं म्हणजे शेण घेतो. त्यात काडी, त्याच्यामध्ये दगड माती काही येत नाही असं शुद्ध शेण आणतो. ते खरेदी करतो आम्ही छत्रपती संभाजीनगरहून आणतो, काही श्रीरामपूरहून येतं 80 किलोमीटर. कारण इथं खत मोठ्या प्रमाणात तयार होतं. 2.5 ते 3 महिन्याला बॅच निघते, तर 100-120 टनापर्यंत गांडूळ खत तयार होतं. मग एवढं शेण तरी आमच्याकडे अवेलेबल नाही. आमच्याकडे फक्त देशी गाई आहे थोड्या. सगळं शेण हे बाहेरून येतं. आणि प्लस जे आम्ही शेतामध्ये शेवगा लावलेला आहे त्याच्या फांद्यापासून वाया जाणाऱ्या त्याची कुट्टी बनवतो, आणि ती आलेली कुट्टी पण त्याचं एक थर देतो खाली, आणि त्याचं पण गांडूळ खत तयार करतो. आता सध्या तुमच्या प्रकल्पामध्ये गांडुळाच्या जाती किती आहे किंवा कोणत्या? आपल्याकडं ज्या गांडुळाच्या जाती ना, ज्या शेणखत काडी कचरा खाणाऱ्या 2 जाती, तशा महाराष्ट्रामध्ये 350च्या वर जाती आहे, आणि जगामध्ये 3200च्या वर गांडुळाच्या जाती, 3200च्या वर. तर ज्या 350च्या जाती बोललो ना महाराष्ट्रातल्या, त्यातल्या आपल्याकडं प्रामुख्याने ज्या शेणखत काडी कचरा खाणाऱ्या 2 जाती, एक जी जात आहे ती युड्रिलस युजेनिया. ही जी जात आहे ना, ही आफ्रिकन आहे, म्हणजे आफ्रिकाहून आलेली आहे ती. आणि दुसरी एक जात आहे ती छोटी असती साईज तिची, ती आयसेनिया फोटेडा. ती जी जात आहे ती ऑस्ट्रेलियन आहे. ह्या ज्या दोन्ही जाती ना, या शेणखत काडी कचरा खाणाऱ्याचे, आणि ह्या दोन्ही जातीपासून आपण इथं गांडूळ खत तयार करतो. कारण ह्या शेणखत काडी कचरा खाणाऱ्या जाती हे खाऊन संपल्यानंतर हे शेतात गेले तर हे माती खातात, पण प्रामुख्याने हे शेणखत खातात. ह्या दोन्ही जाती आपण शेतकऱ्यांसाठी इथं ठेवलेल्या आहेत विक्रीसाठी. आणि ज्या शेतकऱ्यांना घरी खत तयार करायचं त्यांना आपण या गांडूळ या ज्या जाती आहे या आपण होलसेल दरामध्ये, योग्य दरामध्ये आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो आणि शेतकऱ्यांना देतो, की जेणेकरून चांगल्या क्वालिटीचं मार्केटमध्ये होतं काय गांडुळामध्ये, की सांगतात एक आणि असतं एक. म्हणजे जसं आपण किलोला आपण आता 800 ते 1000 नग देतो, आणि त्याचा भाव पण आपण 300 रुपये प्रति किलोचा ठेवलेला आहे फक्त. परंतु काय होतं याच्यामध्ये काही ठिकाणी की शेतकऱ्यांची फसवणूक होती, की त्यांना सांगितलं जातं एक, आणि जेव्हा गांडूळ पोहोचतात तेव्हा असते एक. कारण एका किलोला आपण 1800 नग सांगतो ना, काही ठिकाणी कमी प्रमाणात देण्यात येतात. तर शेतकऱ्यांनी हे या चॅनलच्या माध्यमातून हे सांगेल की ही गोष्ट फसवणूक होण्याऐवजी 4 ठिकाणी चौकशी करावी. आणि आपण जे काम हाती घेतलेलं आहे ऑर्गॅनिकचं काम असल्यामुळं आपलं एक शेतीपूरक व्यवसाय आहे. यातून आपल्याला काही जास्त पैसे कमवायचे नाही, परंतु एक शेतकऱ्यासाठी उपयोगी आहे. आणि शेती करत आपल्याला 2 पैसे पण चांगल्या प्रकारे मिळत आहेत, उत्पन्न मिळत आहेत, आणि आपल्या हातून एक चांगलं काम होतं आहे. या भावनेतून आम्ही हे मोठ्या प्रमाणात प्रकल्प वाढवलेला आहे. आणि आज जे चित्र आज आहे तुम्ही समोर बघताय, जे इकडं हौद पद्धत आहे गांडूळ खत तयार करायची समोरच, जे बघताय आपण विटा हौद आहे, थोडी खर्चिक पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत आहे टेट्रा बेड प्लॅस्टिकची, ते पण आपण बघितलेली आहे. आणि तिसरं एक आपलं ओपन बेड आहे, म्हणजे कमी खर्चामध्ये पण एक ओपन बेडची गांडूळ खताची निर्मिती होती. अशा 3 प्रकारे इथं गांडूळ खताची निर्मिती होती, 3 पद्धतीनं. तुमची वार्षिक उलाढाल किती या गांडूळ प्रकल्पातून? हां, आता याच्यामधून सांगायचं झालं ना सर, मी तुम्हाला अगोदरच बोललो 2.5 ते 3 महिन्याला आमचं 100-120 टन खत निघतं. ते एक चांगलं दर्जादार खत बनवतो आपण. बॅक्टेरियायुक्त जीवाणुयुक्त गांडूळ खत देतो. ज्या शेतकऱ्यांना फक्त गांडूळ खत नाही देत, बॅक्टेरियायुक्त गांडूळ खत देतो, म्हणजे बॅक्टेरिया ॲड करून गांडूळ खत देतो. ते एक पार्ट झाला, ते मोठ्या प्रमाणात विक्री होती. दुसरं एक गांडूळ बीज, हे 300 रुपये किलो प्रमाण देतो. मग तुम्ही म्हणताल हे किती विक्री होतं, तर हे आपले महिन्याला कमीत कमी 2,500 ते 3,000 किलो गांडूळ आपण विक्री करतो, आणि ते 300 रुपये प्रति किलो प्रमाणे देतो. आणि तिसरी गोष्ट वर्मी वॉश, हे पण आपण 40 ते 50 रुपये लिटरच्या दरम्यान रेट आहे त्याचे, त्याप्रमाणे विक्री करतो. आणि चौथा पार्ट आहे आपल्याकडं टेट्रा व्हर्मी पेड, ते पणच आपण इथं उत्पादन करतो. ह्या 4 याचं जर एक वार्षिक उलाढालचा जर एक अंदाज काढला तर सर याचं जवळपास 1.25 कोटी ते 1.5 कोटीपर्यंत आमचा टर्नओव्हर होतं आहे. अशा प्रकारे इथं याचं सेटअप आहे. तुम्ही व्यवसायामध्ये आल्यामुळे समजा तर कृषी विभागानं तुम्हाला काय मदत केली, आणि याच्या शासनाने तुम्हाला त्याचे शासकीय पुरस्कार दिलेले काही? हो सर, एकदम मला
खरंच चांगला प्रश्न विचारला. कारण हे मी शेती करत असताना मला सगळ्यात अगोदर प्रश्न पडला होता का डाळिंब बागेत समस्या आल्यावर. मग मला त्यावेळेस म्हणजे कृषी विभागानं पण सल्ला दिला ना. खरं तर माझी वाटचाल कृषी विभागाचं मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे मला याच्यामध्ये. आणि मार्गदर्शनच नाही मिळालं तर त्याच्या पलीकडे मला त्यांनी मी छोटं युनिट केलं होतं 2006-07ला. म्हणजे अगोदर मी झाडाच्या सावलीत सुरुवात केली 2004ला. त्याच्यानंतर मग मी असं 5 टाची कोपी बनवून आणि एक सुरुवात केली. त्याच्यानंतर कृषी विभागाची योजना आली. मग तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी. मग तुम्ही करताय तर त्यांनी मला आहे ना 35,000 रुपये अनुदान दिलं तेव्हा. एक पत्र्याचं शेड आणि 4 होतं छोटे. त्यासाठी मला ते अनुदान मिळालं. आणि मग मी छोट्यापासून सुरुवात केली आणि त्याचा पूर्ण महाराष्ट्र शासनाने जे मला अनुदान दिलं तर तो प्रकल्प 2006-07ला म्हणजे 19-20 वर्षापूर्वी मला त्यांनी दिलं. तो प्रकल्प आजही चालू आहे की जे आपण बघताय आणि आपण हे सर्व बघत आहे. आणि तो माझ्यापर्यंत न सीमित ठेवता आपल्या शेतीत उत्पन्न झालं, परंतु आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना आपण हे प्रकल्प उभे करून दिले. कारण जे आधी केले आणि ते सांगितले शेतकऱ्यांना आणि त्या शेतकऱ्यांनी त्याचा वापर करत असताना डाळिंब बाग असेल, द्राक्ष असेल, टोमॅटो असेल, बऱ्याचशा पिकामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न झालं. आणि स्वतःसोबत इतरांना पण आपण याच्यात म्हणजे प्रेरणा दिली करण्यास. आणि लाखो शेतकऱ्यांनी प्रकल्प उभे केले. कित्येक शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय केले. जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहे यांना पण संधी दिली, यांना आपण हे प्रकल्प लावून दिले. त्यांनी व्यावसायिक तत्वावर केलं, त्यांचेही जीवनमान उंचवलं, तेही महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. असे शेतकरी आहे. काही महिला बेरोजगार आहेत, सुशिक्षित बेरोजगार महिला की त्यांचं शिक्षण झालं परंतु त्या घरी बसून काय करणार, तर मग त्यांनी त्यांच्या छतावर छोटेसे शेड लावून त्यांनाही आपण प्रकल्प असे चालू करून दिले. अशा अनेक प्रकारच्या कामाची दखल घेऊन कृषी विभागाने मला म्हणजे हे करत असताना हे जो प्रकल्प आहे फार म्हणजे विदेशापर्यंत नेऊन ठेवला. ओमान देशात पण मागे काही वर्षापूर्वी आपण गांडूळ बीज एक्सपोर्ट केले. तर ह्या कामाचा माझ्यावाला शासनाने कृषी विभागाने दखल घेऊन सेंद्रिय शेती कृषीभूषण हा पण मला पुरस्कार दिलेला आहे. आणि मार्केट कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासूर स्टेशन यांचाही पुरस्कार मिळालेला आहे. आणि अजून 8-10 प्रकारच्या विविध संस्था आहेत यांनी पण माझा पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.